नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शूडवर पीएचडी करायची आहे आणि शूडशी रिलेटेड आपल्याला 7 डिफरंट युजेस शिकायचे आहेत, तेही एकाच व्हिडिओमध्ये आणि अगदी सोप्या भाषेमध्ये. तर आज आपण जे काही शिकणार आहे ना, हे खूप महत्वाचा टॉपिक आहे. कारण बरेचदा तुम्ही असं होतं की शुड हॅव बीन आलं, शुड बी आलं, त्याच्यासोबत कधी ऑब्जेक्ट आलं, कधी कधी V3 आलं. मग हे कसं काय आलं, तर हेच आपल्याला आज सगळं शिकायचं आहे. आणि याचा यूज मोस्टली स्पीकिंगसाठी होतो मॅक्झिमम टाइम. आणि त्यावेळेस आपल्याला असे सेंटेन्सेस मे बी कधी तुम्ही ऐकले किंवा कधी वाचले, तर त्यावेळेस तुम्ही कन्फ्युज होतात नेमकं याचा अर्थ काय. तेच आपण शिकूया आज. सो डोंट वरी, आपण डिटेलमध्ये शिकू. तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन हा व्हिडिओ बघितल्यानंतर राहणार नाही. तर आज आपण बघूया शूडवर पीएचडी आपल्याला करायची आहे, शूडशी रिलेटेड ऑल टॉपिक्स. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर डिटेल अशाच पद्धतीने छान इंग्लिश शिकायची असेल माझ्यासोबत, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला या ठिकाणी बघा, पहिला यूज आहे शूडचा, तो म्हणजे ऍज अ मॉडल व्हर्ब. मॉडल व्हर्ब मध्ये आपण शूडचा अर्थ घेत असतो करायला पाहिजे. शूड म्हणजे काय असते की ऍडवाइज. कोणीतरी ऍडवाइस देत असतं. जसं तुम्ही एक लक्षात ठेवू शकता, डॉक्टर आपल्याला ऍडवाइस देत असतात. यू शुड टेक मेडिसिन ऑन टाइम, म्हणजे तुम्ही मेडिसिन वेळेवर घ्यायला हवी. मग ज्याही वेळेस ऍडवाइस कोणीतरी देतं किंवा आपणही देतो किंवा कोणीतरी दुसरं देतं, त्यावेळेस आपल्याला शूडचा यूज करावा लागत असतो. हा पहिला यूज आहे शूडचा ऍज अ मॉडल व्हर्ब. आणि त्यानंतर आपल्याला व्हर्बचं पहिलं रूपच घ्यावं लागत असतं. यामध्ये आपण व्हर्बच्या फर्स्ट फॉर्म नंतर ऑब्जेक्ट लावत असतो. हे सूत्र झालं. हे सूत्र सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप यामध्ये कसं यूज करायचं ते सुद्धा शिकायचंय. सो डोंट वरी. बघा, शुड म्हणजे करायला पाहिजे किंवा करायला हवे. ओके. आता नेक्स्ट यूज आहे शुडचा, तो म्हणजे शुड बी आणि प्लस ऑब्जेक्ट असायला हवे. हे सुद्धा डिटेलमध्ये आपण बघणार. फक्त आता मी तुम्हाला टॉपिक सांगते समजावून की आपण कुठले टॉपिक आज बघणार आहे, कुठले टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. थर्ड टॉपिक आहे शुड हॅव बीन आणि त्यासोबत आपल्याला ऑब्जेक्टचा यूज करायचा आहे, करायला हवे होते. त्यानंतर आहे बघा शुड हॅव आणि ऑब्जेक्ट जवळ असायला हवे. एखादी गोष्ट माझ्याकडे असायला हवी किंवा कोणाच्या तरी कडे असायला हवी, त्यासाठी आपण शुड हॅवचा यूज करत असतो. तो कसा करायचा तो सुद्धा आपण बघूया. त्यानंतर आहे शुड हॅव आणि हॅड. बघा, शुडच्या सोबत हॅव पण आहे आणि हॅड पण आहे. त्यानंतर आपण ऑब्जेक्टचा यूज करणार. याचा अर्थ असतो जवळ असायला हवे होते. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे असायला पाहिजे आणि माझ्याकडे असायला हवी होती इन द पास्ट कंडिशन असं सुद्धा आपण बोलतो. मग त्यावेळेस आपल्याला कसे सेंटेन्स बनवायचे ते सुद्धा बघूया. शुड बी आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म करायला हवे या अर्थाने. त्यानंतर शुड हॅव प्लस व्हर्बचं थर्ड फॉर्म करायला हवे होते. आता मे बी काही स्टुडंट यामध्ये कन्फ्युज असतील की मॅम V1, V2, V3 कसं समजायचं. सो डोंट वरी, येवले अकॅडमी चॅनल आहे आपलं, त्यावरती जा आणि तिकडे तुम्हाला व्हर्बचे खूप छान व्हिडिओ मिळतील, ज्यामध्ये व्हर्बचे थर्ड फॉर्म सोबतच V4 सुद्धा शिकायला मिळेल. तर चला चालू करूया आजच्या टॉपिक्सला. तर या ठिकाणी पहिला यूज आहे शुडचा, तो म्हणजे ऍज अ मॉडल व्हर्ब करायला पाहिजे किंवा करायला हवे. जसं पहिलं सेंटेन्स मी या ठिकाणी घेते, याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शुड घ्यावं लागेल आपल्याला. त्यानंतर मॉडल व्हर्ब म्हटलं की व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आलेलं असतं आणि लास्टला ऑब्जेक्ट येणार. जसं मी म्हटलं, आय शुड स्टडी हार्ड, मी चांगला अभ्यास करायला पाहिजे किंवा चांगला अभ्यास करायला हवा. त्यानंतर आहे बघा, वी शुड कम ऑन टाइम, आम्ही वेळेवर यायला हवे. वी शुड कम ऑन टाइम. त्यानंतर आहे दे शुड टीच अ लेसन, त्यांनी धडा शिकवायला हवा किंवा शिकवायला पाहिजे. यू शुड रिस्पेक्ट एल्डर्स, तुम्ही मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. एल्डर्स म्हणजे जे मोठे असतात त्यांना आपण एल्डर्स असं म्हणतो. यू शुड रिस्पेक्ट एल्डर्स. ही शुड स्पीक इन मराठी, त्याने मराठीमध्ये बोलायला पाहिजे. आता तुम्हाला ज्या अकॉर्डिंग सेंटेन्सेस बनवायचे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जसं तुम्हाला म्हणायचं असेल, तू माझ्यासोबत खरं बोलायला पाहिजे. यू शुड स्पीक ट्रू विथ मी, माझ्यासोबत तू कसं बोलायला पाहिजे, खरं बोलायला पाहिजे. तर याच पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह करत असताना असं करू शकता, यू शुड नॉट. ज्याही वेळेस तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं, तर यू शुड नॉट करून पुढे तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्ही टाकू शकता. तर शुडचा यूज करून खूप छान सेंटेन्सेस तुम्हाला बनवता येतात. हा टॉपिक आय होप क्लिअर झाला असेल. चला नेक्स्ट टॉपिक कडे आपण जाऊया. आणि नेक्स्ट आपला टॉपिक आहे शुड बी. आता इथे बी म्हणजे काय असतं, तर हे तुम्ही पहिले क्लिअर करा माइंडमध्ये. बी म्हणजे असतं असणे.
बी म्हणजे असणे, जसं शुड बी म्हणजे असायला हवं. आपण असं म्हणतो ना की तू प्रोग्राम मध्ये असायला हवं किंवा तिने हॉस्पिटलमध्ये असायला हवं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना असणे कुठेतरी, त्यासाठी आपण शुड बीचा यूज करत असतो. आणि शुड बीचा यूज करत असताना याचं स्ट्रक्चर काय आहे बघा, इथे दिलंय मी. सब्जेक्ट म्हणजे कुठलंही नाऊन किंवा प्रोनाऊन यामध्ये येणार, त्यानंतर शुड येणार ऑब्विसली, आणि बीचा यूज आपण करणार, आणि ऑब्जेक्ट येणार लास्टला. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलं यामध्ये, यू शुड बी, आय शुड बी अन इंजिनियर. मी इंजिनियर असायला हवे. याच पद्धतीने मी असं सुद्धा म्हणू शकते, यू शुड बी अन इंजिनियर. तू इंजिनियर असायला हवे. यामध्ये वर्ब राहणार नाही. वर्ब आहे का? नाही, बिलकुल नाही. बघा या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतोय आपण. यामध्ये आय शुड बी अन इंजिनियर. मी इंजिनियर असायला हवे. वी शुड बी प्लेयर्स. बघा, आम्ही खेळाडू असायला हवे. असायला हवे यासाठी आपण हे सेंटेन्सेस घेतोय. दे शुड बी ऑन टाइम. आता आपण असं म्हणतो ना, त्यांनी वेळेवर असायला हवं, त्यांनी वेळेवर यायला हवं, म्हणजे असायला हवं. इथे दे शुड बी ऑन टाइम, या ठिकाणी बी टाकायचं राहिला माझ्याच्यानं. हा टायपो झालाय, म्हणजे टायपिंग मध्ये मिस्टेक झाली आहे. सो तुम्ही या ठिकाणी रिपेअर करून घ्यायचं, तिथे बी टाकून घ्याल प्लीज. दे शुड बी ऑन टाइम, त्यांनी वेळेवर असायला हवं. यू शुड बी डॉक्टर्स. तुम्ही डॉक्टर्स असायला हवं. असं बोलताना आपण म्हणतो ना, त्याने हुशार असायला हवं. ही शुड बी क्लेवर, है ना. तर असं जेव्हा असायला हवं हा सेन्स मराठीमध्ये येत असतो, त्यावेळेस आपल्याला या कॅटेगरीमध्ये सेंटेन्स बनवावं लागत असतं. जसं मी म्हटलं, ही शुड बी अ फार्मर. त्याने शेतकरी असायला हवं. ही शुड बी अ फार्मर. त्याने शेतकरी असायला हवं. या कॅटेगरीचे कुठलेही सेंटेन्स असले तर ते तुम्हाला बनवता यायला हवे. तर या ठिकाणी आपण हा टॉपिक शिकलोय, शुड बी. आता जाऊया आपण. आय होप तुमचं क्लिअर होत असेल. आपण हळूहळू शिकत आहे आणि स्टेप बाय स्टेप मी एक्झाम्पल घेतले आहेत आणि अदर गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगत आहे. सो आय होप क्लिअर झालं असेल. आपण जाऊया समोर नेक्स्ट टॉपिक कडे, जो आहे शुड, हॅव आणि बीन. बघा, शुड पाहिलं, शुड बी पाहिलं. आता आपल्याला शुड हॅव बीनचा यूज शिकायचा आहे, म्हणजे असायला हवे होते. जसं असायला हवे म्हटलं मी तर शुड बी, आणि असायला हवे होते तर शुड हॅव बीनचा आपण या ठिकाणी यूज करणार आहे. जसं पहिलं सेंटेन्स या ठिकाणी घेतलंय मी, बघा, आय शुड हॅव बीन हिअर. या ठिकाणी मी इकडे असायला हवे होते. आता इथे सुद्धा टायपो झालाय, इथे ई पाहिजे होतं बाय मिस्टेक. तुम्ही इथे करेक्ट करून घ्याल. आय शुड हॅव बीन हिअर. मी इकडे असायला हवे होते. असं असते ना, आपण असं म्हणतो, आम्ही खूप मजा केली किंवा आम्ही खूप फन केलं, खूप एन्जॉय केली पार्टी. त्यावेळेस आपण असं म्हणतो की मी सुद्धा इकडे असायला हवं होतं. आय शुड हॅव बीन हिअर. नेक्स्ट सेंटेन्स इज वी शुड हॅव बीन. बघा, स्ट्रक्चर जसं आहे त्या अकॉर्डिंग आपण सेंटेन्स बनवत आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला लावावं लागत आहे. आपल्याला कुठलंही व्हर्बचं टेन्शन नाही. V1, V2, V3, V4 काहीच नाही. डायरेक्ट आपण घेतलंय शुड हॅव बीन आणि ऑब्जेक्ट. वी शुड हॅव बीन देअर. आम्ही तिकडे असायला हवे होते. असं असतं ना, अरे इकडे असं असं झालं, मग आम्ही असं असं केलं, मग त्यावेळेस आपण म्हणतो ना की आम्ही सुद्धा तिकडे असायला हवं होतं. वी शुड हॅव बीन देअर. दे शुड हॅव बीन ऑनेस्ट. बघा, त्यांनी इमानदार असायला हवं होतं. असं म्हणतो आपण, त्यांनी असं खोटं बोलायला नको होतं, त्यांनी इमानदार असायला हवं होतं. दे शुड हॅव बीन ऑनेस्ट. बघा, सेंटेन्स कसं झालं, दे शुड हॅव बीन ऑनेस्ट. त्यांनी इमानदार असायला हवं होतं. यू शुड हॅव बीन ॲट होम. आता असं होतं कधी कधी की आपण कोणाला तरी व्हिजिट करतो, कोणाच्या तरी घरी जातो भेटायला, आणि ते घरी नसतात. मग आपण काय म्हणतो, तुम्ही घरी असायला हवे होते. यू शुड हॅव बीन ॲट होम. यू शुड हॅव बीन ॲट होम. तुम्ही घरी असायला हवे होते. ही शुड हॅव बीन इन ऑफिस. त्याने ऑफिसमध्ये असायला हवे होते. ही शुड हॅव बीन इन ऑफिस. तर अशा कॅटेगरीचे जे सेंटेन्स असतात, ज्याचा सेन्स असतो असायला हवे होते, यामध्ये कुठलीही ऍक्शन नाही आहे. त्या व्यक्तीला आपण असं म्हणत आहे की त्याने असायला हवे होते किंवा कोणीतरी असायला हवे होते, मी असायला हवे होते, यामध्ये ऍक्शन नाही. तर असे सेंटेन्स बनवत असताना आपल्याला शुड हॅव बीनचा यूज करून सेंटेन्स बनवावं लागतं.
तर ही कॅटेगरी जी आहे ना, खूप महत्वाचे सेंटेन्स आपण या ठिकाणी बघितले. तुम्ही सुद्धा तुमचे अदर सेंटेन्सेस बघायचे आहे, करून बघायचे, लिहून बघायचे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हायला हवी. बघा या ठिकाणी आता 4 नंबरची कॅटेगरी आहे शुड हॅवचा यूज आपल्याला कसा करायचा आहे. जसं जवळ असायला हवे, जसं मी म्हटलं शुड म्हणजे करायला हवे, पण शुड बी म्हणजे असणे. शुड हॅव बीन सुद्धा आपण बघितलं असायला हवे होते. आता शुड हॅव म्हणजे काय आहे, तर जवळ असायला हवे. तुम्ही सिंपल सेंटेन्सेस हॅव आणि हॅजचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझ्याकडे आहे किंवा कोणाच्या तरी कडे काहीतरी आहे हे सांगण्यासाठी आपण हॅवचा यूज कसा करतो हे सुद्धा तुम्हाला समजेल. या ठिकाणी आपण शुड हॅवचा यूज करतोय, तर याचा अर्थ होतो जवळ असायला हवे. एखादी गोष्ट माझ्या जवळ असायला हवी किंवा कोणाच्या तरी कडे असायला हवी, या सेन्सनी आपण शुड हॅवचा यूज करत असतो. बघा स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट शुड आणि हॅव येणार आणि ऑब्जेक्ट येणार. यामध्ये सुद्धा कुठलीही ऍक्शन राहणार नाही. जसं मी म्हटलं आय शुड हॅव नॉलेज, माझ्याजवळ नॉलेज असायला हवं. आय शुड हॅव नॉलेज. वी शुड हॅव टाइम, आमच्याकडे वेळ असायला हवा. वी शुड हॅव टाइम. दे शुड हॅव मनी, त्यांच्याकडे पैसे असायला हवे. दे शुड हॅव मनी. आपण हॅवचा यूज या ठिकाणी करतोय की जवळ असणे हे दाखवण्यासाठी. जसं दे शुड हॅव मनी, त्यांच्याजवळ पैसे असायला हवे. यू शुड हॅव बुक्स, तुमच्याकडे पुस्तकं असायला हवी. ही शुड हॅव अ लॅपटॉप, त्याच्याजवळ लॅपटॉप असायला हवा. तर अशा पद्धतीनं आपण काय बघितलं की शुड हॅवचा यूज कसा करायचा, की माझ्याकडे काहीतरी असायला हवं यासाठी. मग याच पद्धतीचे सेंटेन्सेस जेव्हाही तुम्हाला बनवायचे आहेत तर तुम्ही या पॅटर्नचा यूज करा. एक नोटबुक जवळ ठेवा, पेन जवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगते टीचिंग करत असताना त्या सर्व गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवता येतील. सो शुड हॅवचा यूज आय होप क्लिअर झाला असेल. जाऊया आपण नेक्स्ट टॉपिक कडे. बघा नेक्स्ट टॉपिक आहे आपला शुड हॅव आणि हॅड. बघा या ठिकाणी आता काय झालंय यूज, शुड हॅव तर आहे, सोबत हॅड सुद्धा आहे. जवळ असायला हवे होते, म्हणजे जसं प्रेझेंट मध्ये मी काय म्हटलं, माझ्याकडे एखादी गोष्ट असायला हवी, तसंच माझ्याकडे एखादी गोष्ट असायला हवी होती इन द पास्ट कंडिशन, म्हणजे याच्या अगोदर. त्यासाठी मी शुड हॅव हॅडचा यूज करणार आहे. या ठिकाणी हॅवच काय झालं, हॅड झालंय, की पास्ट मध्ये आपण असं म्हणतो माझ्याकडे पैसे असायला हवे होते. तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीचे सेंटेन्स बनवणार पास्ट मधल्यासाठी, तर तेच आपल्याला बघायचे. या ठिकाणी कुठलंही नाव नसू द्या, प्रोनाउन असू द्या, आपल्याला त्यानंतर सब्जेक्टच्या नंतर शुड हॅव हॅडचा यूज करायचा आहे आणि काय असायला हवं त्या वस्तूचं नाव म्हणजे ऑब्जेक्ट हे आपल्याला टाकायचं आहे. जसं पहिलं सेंटेन्स घेतलं मी, आय शुड हॅव हॅड अ कार, माझ्याजवळ कार असायला हवी होती. अशा गोष्टी आपण बोलताना करत असतो की आय शुड हॅव हॅड अ कार, माझ्याकडे कार असायला हवी होती. वी शुड हॅव हॅड अ हाऊस, आमच्याजवळ घर असायला हवं होतं. वी शुड हॅव हॅड अ हाऊस. बघा दे शुड हॅव हॅड फ्रीडम, त्यांच्याजवळ स्वातंत्र्य असायला हवे होते. दे शुड हॅव हॅड फ्रीडम. तर यामध्ये आपल्याला कुठलीही ऍक्शन नाही दिसणार, की आपण काय म्हणतोय पास्ट मध्ये एखादी गोष्ट माझ्याकडे, त्याच्याकडे, त्यांच्याकडे, कोणाच्या तरीकडे असायला हवी होती. या सेन्सनी आपण या ठिकाणी शुड हॅव हॅडचा यूज करतोय. ठीक आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. यू शुड हॅव हॅड टाइम, तुमच्याजवळ वेळ असायला हवा होता. ही शुड हॅव अँड आन्सर. बघा या ठिकाणी हॅड टाकायचा राहिलाय, तुम्ही या ठिकाणी हॅड टाकायचं, कारण ज्याही वेळेस मी टाईप करते त्यावेळेस कधी कधी टायपिंगमध्ये होत आहे ह्या मिस्टेक. सो डोंट वरी, या ठिकाणी हॅड टाकून घ्याल. ही शुड हॅव हॅड अँड आन्सर, त्याच्याकडे उत्तर असायला हवे होते. तर अशा पद्धतीनं आपल्याला पास्ट कंडिशनसाठी एखादी गोष्ट असायला हवी होती हे सांगण्यासाठी आपल्याला शुड हॅव हॅडचा यूज करायचा आहे. आय होप खूप इझी आहे, तुमच्या सर्व माइंडमध्ये फिट बसत असेल. आणि जर समजतही नसेल काही गोष्टी तर हा व्हिडिओ काय करा, थोडं पॉज करून बॅक जाऊन थोडंसं रिपीट पहा, कारण हे सर्व इझी टॉपिक आहे, काहीही यामध्ये हार्ड नाही आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. येस, प्रॅक्टिस शिवाय होणार नाही.
तर चला 6 नंबरचा यूज बघूया. शूडचा 6 नंबरचा यूज आहे शुड बी. शुड बी म्हणजे करायला हवे. जसं स्ट्रक्चर आहे बघा, शुड बी तुम्ही म्हणाल मॅम आपण याच्या अगोदर पण बघितलंय. येस, बरोबर आहे. शुड बीचा यूज आपण याच्या अगोदर बघितला, मात्र तो काय होता की असण्यासाठी होता. त्या ठिकाणी जे बी यूज केलं हे असण्यासाठी आणि शेवटी आपण ऑब्जेक्ट घेतलं होतं. आता आपल्याला याचा यूज व्हर्ब सोबत शिकायचा आहे. तर या ठिकाणी याचा अर्थ होतो करायला हवे. यामध्ये ऍक्शन राहणार आहे है ना. त्यामध्ये ऍक्शन नव्हती, जे आधी शिकलो त्यामध्ये ऍक्शन नव्हती, ऑब्जेक्ट होतं डायरेक्ट. यामध्ये वर्ब येणार आहे म्हणजे ऍक्शन राहणार आहे. जसं स्ट्रक्चर बघितलं आपण, सब्जेक्ट प्लस शुड प्लस बी आणि वर्बचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. जसं पहिलं सेंटेन्स पाहू आपण, म्हणजे तुम्हाला अगदी सोपं होईल समजायला. जसं मी म्हटलं, आय शुड हॅव बी कॉल्ड. मला बोलवायला हवे. आय शुड हॅव बी कॉल्ड. या ठिकाणी काय केलं आपण, कॉलचं थर्ड फॉर्म कॉल्ड घेतलंय म्हणजे व्हर्ब आलंय यामध्ये. आणि ज्याही वेळेस अशा सेन्सनी सेंटेन्स येणार की मला बोलवायला हवे किंवा असं करायला हवे, त्यावेळेस आपल्याला शुड हॅवच्या सोबत काय करायचंय, शुड हॅव आणि बी व्हर्बचं थर्ड फॉर्म ऑब्विसली या ठिकाणी टाकावं लागणार. जसं नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, वी शुड हॅव बी मेट. आम्हाला भेटायला हवे. आपण असं म्हणतो ना, आम्ही असं करायला हवे. वी शुड हॅव बी मेट. आम्ही भेटायला हवे. नेक्स्ट आहे दे शुड हॅव बी फिनिश्ड. त्यांनी संपवायला हवे. दे शुड हॅव बी फिनिश्ड. त्यांनी संपवायला हवे. त्यानंतरचा सेंटेन्स आहे यू शुड हॅव बी सॉल्व्ड. तुम्ही सोडवायला हवे. तुम्ही सोडवायला हवे असं आपण बोलताना म्हणत असतो, तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, यू शुड हॅव बी सॉल्व्ड. तुम्ही सोडवायला हवे. नेक्स्ट आहे ही शुड हॅव बी आस्क्ड. त्याने विचारायला हवे. यामध्ये काय झालंय की व्हर्ब आलाय सगळीकडे आणि याचा सेन्स असतो असं करायला हवे. कोणीतरी बोलायला हवे, सांगायला हवे, विचारायला हवे. यासाठी आपण या पॅटर्नचा यूज करून या स्ट्रक्चरमध्ये सेंटेन्स टाकून बनवत असतो. आय होप तुम्हाला क्लिअर असेल. तर आता जाऊया आपण नेक्स्ट टॉपिक, जो आहे आजच्या कॅटेगरीचा लास्ट टॉपिक, तो म्हणजे शुड हॅव. शुड हॅव म्हणजे करायला हवे होते. जसं आपण म्हणतो की मी त्यांच्याकडे जायला हवे होते, तिने मला फोन करायला हवा होता, आम्ही त्यांच्यासोबत बोलायला हवे होते. म्हणजे पास्ट मध्ये आताच्या अगोदरचा जो काळ आहे त्यामध्ये आम्ही एखादी गोष्ट करायला हवी होती, तर ते सांगण्यासाठी आपण शुड हॅवचा यूज करत असतो आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म सुद्धा घेत असतो. जसं करायला हवे होते, स्ट्रक्चर या ठिकाणी तुमच्या समोर आहे, सब्जेक्ट शुड प्लस हॅव प्लस व्हर्बचं थर्ड फॉर्म. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलंय, आय शुड हॅव स्कोल्डेड. मी रागवायला हवे होते. आय शुड हॅव स्कोल्डेड. आपण अशा बऱ्याचशा गोष्टी करत असतो की मी असं करायला हवे होते, मी तिची वाट पाहायला हवी होती, किंवा तिने मला कॉल करून सांगायला हवे होते. म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की या पॅटर्न मध्ये आपण ते बोलत असतो. वाईल स्पीकिंग इन इंग्लिश, आपण इंग्लिशमध्ये बोलत असताना. मग तुम्हाला सुद्धा ह्या सर्व गोष्टी यायला हव्या, यामध्ये कुठलीही अडचण नको म्हणून आपण शुड हा टॉपिक कम्प्लीट कव्हर करतोय. नेक्स्ट सेंटेन्स आहे वी शुड हॅव डेकोरेटेड. आम्ही सजवायला हवे होते. वी शुड हॅव डेकोरेटेड. नेक्स्ट सेंटेन्स इज दे शुड हॅव प्लेड. बघा प्लेचा थर्ड फॉर्म प्लेड. त्यांनी खेळायला पाहिजे होते किंवा हवे होते. दे शुड हॅव प्लेड. यू शुड हॅव मेट. तुम्ही भेटायला हवे होते. यू शुड हॅव मेट. मीटचं थर्ड फॉर्म यू शुड हॅव मेट. नेक्स्ट इज ही शुड हॅव फिनिश. त्याने संपवायला हवे होते. तर अशा पद्धतीनं आपण बघितलेत 7 युजेस ऑफ शुड. शुडचे आपण 7ही यूज बघितलेत आणि स्टेप बाय स्टेप अगदी सुटसुटीत करून मी तुम्हाला सांगितलंय, जेणेकरून तुम्हाला यामध्ये डाऊट, कुठलं कन्फ्युजन राहायला नको. यासोबत अजून एक टॉपिक यामध्ये असतो, जो मी तसाच तुम्हाला सांगणार आहे आणि ज्याचं मिनिंग सुद्धा सेमच राहतं. जसं शुड हॅव म्हटलं ना आपण, या ठिकाणी जरी आपण बीन टाकलं तरी त्याचं मिनिंग सेमच राहतं. आता तुम्ही कुठे ऐकलं, सपोज आय असं सेंटेन्स असलं, सपोज आय शुड हॅव बीन स्कोल्डेड. या शुड हॅवच्या नंतर बीन जरी असलं तरी अर्थ सेमच राहतो, फक्त इथे बीन आलेलं असतं आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म. तर तिकडे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही, तोही प्रकार आहे. मात्र तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन व्हायला नको. सोबतच तुम्ही ऑलरेडी शुड हॅव शिकले, तर सेम मिनिंग आहे, सेम पॅटर्न आहे.
सगळं सेम आहे, तर मग आपण कन्फ्यूज कशाला व्हायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल ते सुद्धा मला कव्हर करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्ही बीन टाकून द्यायचं, बाकी काही नाही. जसं म्हटलं, आय शुड हॅव बीन स्कोल्डेड, वी शुड हॅव बीन डेकोरेटेड, दे शुड हॅव बीन प्लेड, यू शुड हॅव बीन मेट, ही शुड हॅव बीन फिनिश्ड, अशा प्रकारे. दॅट्स इट. अशा पद्धतीनं आपण कव्हर केला आजचा टॉपिक. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात किंवा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजे आहेत, काय शिकायचं आहे, ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कळवा, जेणेकरून तुमच्या प्रतिक्रिया जे मला येतात त्यावरून मला समजतं की तुम्हाला कितपत समजतंय. काही समजलं नसेल, डाऊट असेल तरी सुद्धा मला कॉमेंट्स करून सांगा. आणि काही सजेशन असल्यास ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्ही कुठलेही नवीन अपडेट तुमच्या थ्रू जाणार नाही. तुम्हाला ते नवीन अपडेट मिळतील. तुम्ही तुमची लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत सुद्धा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग.